नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10th मॅथेमॅटिक्स पार्ट 1 चं लास्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे कारण या चॅप्टरवर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे म्हणजे 12 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न हे 3 ते 4 मार्काचे असतात. त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमध्ये जवळपास 10-12 प्रकारचेच एक्झाम्पल्स आहेत आणि इम्पोर्टंट एक्झाम्पल. तर असेच एकदम इम्पोर्टंट, मोस्ट इम्पोर्टंट एक्झाम्पल जे बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येतात, असे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिला इम्पोर्टंट पॉइंट असा आहे, की पहिला प्रश्न, की आपल्याला मीन काढायला या चॅप्टरमध्ये बघा पहिला मीन काढण्याच्या 3 मेथड आहे. तर त्याच्यातली ही पहिली मेथड डायरेक्ट मेथडने आपण मीन काढू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे अझ्युम मीन मेथड आहे आणि स्टेप डेव्हिएशन अशा 3 मेथड आहेत मीन काढायच्या. तर यातली ही पहिली मेथड बघा. तर जर आपल्याला डायरेक्ट मेथडने जर मीन काढायचा असेल तर 4 कॉलम असतात. आता ही इन्फॉर्मेशन आपण नीट समजून घेऊयात, की द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाईम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. म्हणजे आता या ठिकाणी मुलांनी अभ्यास केलेला आहे, मुलांनी स्टडी केलेली आहे आणि ती स्टडी केल्याचा टाइम दिलाय. म्हणजे 7 स्टुडंट असे की जे 0 टू 2 अवर्स स्टडी करतात. 2 टू 4 अवर पर्यंत स्टडी करणारे स्टुडंट 18 आहेत. 12 स्टुडंट असे आहे की जे 4 टू 6 अवर्स स्टडी करतात आणि 6 टू 8 अवर्स स्टडी करणारे स्टुडंट 10 आहेत आणि 8 टू 10 अवर्स स्टडी करणारे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती 3 आपल्याला दिलेली आहे. तर सगळ्यात पहिली काय करायची, टाईम आणि नंबर ऑफ स्टुडंट. टाईम म्हणजे हे तुमचे क्लास आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे. तर सुरुवातीला क्लास आणि फ्रिक्वेन्सी लिहून काढायची, बाकी काय नाही करायचं. हे क्लास आणि फ्रिक्वेन्सी लिहू आपण. 0 टू 2 आहे, त्यानंतर 2 टू 4 आहे, 4 टू 6 आहे, 6 टू 8 आहे आणि 8 टू 10 हे क्लास जसेच्या तसे लिहायचे आणि फ्रिक्वेन्सी पण 7, 18, 12, 10 आणि 3 जशीच्या तशी ही फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी लिहिली आणि इथं टोटल जर बघितली 18 प्लस 12 हे 30 झाले, 40 झाले आणि 50. म्हणजे इथं लिहायचं फक्त समेशन Fi इज इक्वल टू 50. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. बघा पहिले 2 कॉलम, इथं 4च कॉलम असतात. नीट लक्षात घ्यायचंय. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहिला टाईमचा कॉलम आणि नंबर ऑफ स्टडी हे दोन्ही कॉलम जसेच्या तसे आहेत. फक्त इथं टोटल केली, बाकी काहीच केलेलं नाहीये मित्रांनो. यानंतर आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क म्हणजे एक्स आहे. क्लास मार्क म्हणजे काय? हे 0 आणि 2 यांच्यामध्ये असलेला नंबर. 0 आणि 2 च्या मध्ये काय येणार आहे बाबा? 1 येणार आहे. बरोबर? त्याच्यानंतर 2 आणि 4 च्या मध्ये येणारा नंबर 3 असणार आहे. 4 आणि 6 च्या मध्ये येतो 5. 6 आणि 8 च्या मध्ये येतो 7 आणि 8 आणि 10 च्या मध्ये येणारा नंबर आहे 9. म्हणजे हा झाला क्लास मार्क. ठीक आहे? आता याच्यानंतर Fi म्हणजे काय? ही जी फ्रिक्वेन्सी Fi आलेली आहे तुमची ही आणि एक्स आहे. या 2 तुम्हाला कॉलमचा काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 7 इंटू 1, 18 इंटू 3, 12 इंटू 5, 10 इंटू 7 आणि 3 इंटू 9 एवढंच करायचं बघा. 7 1 जा 7 इथं लिहिले 7. त्याच्यानंतर 18 3 जा 54. त्यानंतर 12 5 जा 60. त्यानंतर 10 7 जा 70 आणि त्याच्यानंतर 3 9 जा 27. बघा सगळं फक्त मल्टिप्लाय करायचं. 7 1 जा 7, 18 3 जा 54, 12 5 जा 60, 10 7 जा 70 आणि 3 9 जा 27. आता यांची समेशन करायची. समेशन Fi आणि Xi यांची टोटल बघा. यांची टोटल बघा 7 प्लस 4 झाले 11. 11 आणि 7 झाले 18. 18 चे 8 आले. वरती 1 आला. 1 प्लस 5 6. 6 आणि 6 झाले 12. 12 आणि 7 झाले आपल्याला 19. 19 आणि 20 21. 19 आणि 2 21 म्हणजे 218. म्हणजे समेशन Fi Xi 218 आणि समेशन Fi आलं 50. आता मला काढायचं मीन. मग मीन काढण्याचा इथं फॉर्म्युला आहे. मीन बाय डायरेक्ट मेथड इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे आहे समेशन Fi इंटू Xi डिवाइडेड बाय समेशन Fi. ओके? इज इक्वल टू समेशन Fi Xi काय बाबा? समेशन Fi Xi 218 आहे. मग इथं लिहायचं 218 आणि डिवाइडेड बाय समेशन Fi काय आहे? समेशन Fi आपल्याकडे 50 आहे. तर 218/50 या ठिकाणी लिहून काढले आपण. मग आता काय होईल बाबा? 50 ने डिवाइड करायचं आहे 218 ला. बघा 54 जा 200 बरोबर. 218 मधून 200 गेला 18 राहिले. एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला. 53 जा आपल्याकडे किती येतं? 150. आता 180 मधून 150 गेले 30 राहिले. एक 0 घेतला. 56 जा आपल्याकडे किती येतात? 300. मग काय आलं बाबा या ठिकाणी? 4.36. 4.36
आवर हे माझं आन्सर असलं पाहिजे. तर मीन ऑफ स्टडी टाइम इज 4.36 आवर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डायरेक्ट मीन मेथडने कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. डायरेक्ट मीन मेथडने आपण मीन काढू शकतो. तर ही डायरेक्ट मीन मेथड होती. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. तर बघा आता पुढचा एक क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन पुढची जी मेथड आहे ती आपण बघू. आता इथं आपल्याला अझ्युम मीन मेथडने आपल्याला या ठिकाणी मीन काढायचा. मी म्हटलं मीन काढायच्या या ठिकाणी 3 मेथड आहेत. तर त्यातली एक अझ्युम मीन मेथड. आता इथं काय दिलंय? इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेइकल्स इन शो. म्हणजे टोल पेड केलेला जो आहे तो आणि नंबर ऑफ व्हेइकल्स हा डेटा आपल्याला दिलेला आहे. तर या डेटावरून आपल्याला मीन काढायचा आहे अझ्युम मीन मेथडने. तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, पहिले जे 2 कॉलम आहेत, टोल आणि नंबर ऑफ व्हेइकल्स जसेच्या तसे लिहायचे. बाकी काय नाही करायचं. टोल्स मला किती दिलाय बाबा 300 टू 400 लिहून टाका. त्याच्यानंतर 400 टू 500 रुपीज मध्ये येते सगळे. त्यानंतर 500 टू 600 झालं. त्यानंतर आपल्याकडे 600 टू 700 झालं. परत आपल्याकडे 700 टू 800 पर्यंत आहे. 700 टू 800 पर्यंत झालं. व्हेइकल्स, नंबर ऑफ व्हेइकल्स काय 80 आहे. त्यानंतर 110 आहे. त्यानंतर 120 आहे. त्याच्यानंतर 70 आहे आणि त्यानंतर 40 आहे. आता यांची टोटल करून टाका. समेशन एफ-आय म्हणजे या सगळ्यांची टोटल. आता यांची टोटल काय होणार बाबा 80 प्लस 110 किती झाले 190. 190 प्लस 120 किती झाले बाबा 310. 310 प्लस 70 आपल्याकडे झाले 380 आणि प्लस 40 आपल्याकडे झाले 420. 420 आपल्याकडे हे आन्सर आलेलं आहे. बघा परत 70 प्लस 40 झाले 110. 110 प्लस 120 230. 230 प्लस 110 340. 340 प्लस 80 झाले आपल्याकडे 420. तर अशा प्रकारे आपण ही टोटल केलेली आहे. ओके. आता पुढे काय करायचं क्लास मार्क. आता क्लास मार्क म्हणजे काय की 300 आणि 400 या दोघांच्या मध्ये येणारा नंबर म्हणजे क्लास मार्क बघा. 300 आणि 400 या दोघांच्या मध्ये येणारा नंबर कसा कुठला झाला 350 झाला. त्यानंतर 400 आणि 500 या दोघांच्या मध्ये आलेला येणारा नंबर 450. 500 टू 600 या दोघांच्या मध्ये येणारा नंबर काय 550. 600 आणि 700 यांच्यामध्ये येणारा नंबर 650. 700 आणि 800 याच्यामध्ये येणारा नंबर 750. तर अशा प्रकारे हा क्लास मार्क काढू शकतो. क्लास मार्क काढल्यानंतर डी-आय. आता डी-आय म्हणजे काय माहितीये का? आता इथं डी-आय आपल्याला काढायचा आहे. डी-आय म्हणजे एक्स-आय मायनस ए. एक्स-आय म्हणजे हे सगळे नंबर. आता ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय घ्यायची? ए म्हणजे बघा यांच्यामध्ये सगळ्यात मध्ये येणारा नंबर. मध्ये येणारा नंबर काय बाबा 550 म्हणजे ही ए ची व्हॅल्यू झाली. 550 म्हणजे ए ची व्हॅल्यू. ओके. मग आता मला काय करायचंय? या एक्स-आय मधून या सगळ्यांमधून 550 ला मला मायनस करायचं. म्हणजे बघा कसं होईल, की 350 मायनस बघा इथं 350 मायनस 550. 350 मधून 550 जात नाही. 550 मधून 350 गेले 200. मोठ्या नंबरचं साइन मायनस 200. मग इथं मी लिहिणार बाबा मायनस 200. तसंच 450 मायनस 550 मायनस 100 आलं. त्याचप्रमाणे 550 मायनस 550 0. 650 मायनस 550 झालं आपल्याकडे 100 आणि त्याच्यानंतर 750 मायनस 550 आपल्याकडे झालं 200 झालं. तर अशा प्रकारे हे डी-आय आले. डी-आय नंतर एफ-आय डी-आय मला काढायचं आहे. एफ-आय डी-आय म्हणजे काय? एफ-आय म्हणजे बघा हे सगळे आणि डी-आय म्हणजे हे सगळे यांचं मल्टिप्लिकेशन बघा. 80 इंटू 200 म्हणजे मायनस 8 टू जा 16 म्हणजे मायनस 16,000 झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे 110 इंटू 100 मायनस 11,000 झालं आपल्याकडे इथे मायनस 11,000. 11 वन जा 11 आणि 3 झिरो आले. 120 इंटू 0 आपल्याकडे आले 0. त्याच्यानंतर 70 इंटू 100 7,000 झालं. 70 इंटू 100 7,000 आणि 4 टू जा 8 म्हणून इथं आले 8,000. ओके 8,000. आता इथं समेशन काय येईल बाबा? समेशन एफ-आय डी-आय काय येईल? यांची समेशन काय येईल? ही गडबड आहे. तर ती काय येणार बघा, पहिली या दोघांची समेशन करा. 16 प्लस 11 झाले 27 फक्त मायनस 27,000 करून टाकायचं. आणि इथं 7 प्लस 8 आपल्याकडे झाले 15. इथं आपल्याकडे आले 15,000 आले. 15,000. हे काय प्लस मध्ये आहेत आणि हे मायनस मध्ये. आता मायनस प्लस झालं मायनस. 27 मधून 15,000 मायनस करायचे. 27 मधून 15,000 मायनस केले. 7 मधून 5 गेले 2 इथं 1 किती झाले बाबा 12,000. मोठ्या नंबरचं साइन मायनस 12,000. म्हणजे माझ्याकडे इथं काय आलं बाबा आन्सर मायनस 12,000. मायनस 12,000. मायनस 12,000 झालं. आता मला मीन काढायचा आहे. आता हा मीन मला अझ्युम मीन मेथड मध्ये काढायचा आहे. पहिली मला डी बार ची व्हॅल्यू काढावी लागेल. तर पहिली मी काय करणार डी बार ची व्हॅल्यू. ती काढायचा फॉर्म्युला समेशन
FIDI अपॉन समेशन FI. आता समेशन FIDI किती -12,000 आणि डिवायडेड बाय समेशन FI किती आपल्याकडं 420. बघा इथं FIDI -12,000 आहे आणि समेशन FI आपल्याकडे काय 420. मग इथं लिहून टाका 420. आता इथं काय काय कट होईल बाबा, हे दोन 0 कट झाले. 120 आणि हा 42 दोघे पण 6च्या टेबलमध्ये येऊ शकतात. बघा इथं बघा -6 2 जा आपल्याकडे आलं 12 आणि हे 2 0 आपण लिहिले डिवायडेड बाय 6 7 जा 42. म्हणजे 200 ला मला 7 ने डिवाइड करावं लागणार आहे. ओके 200 ला मी 7 ने डिवाइड करतो. बघा 7 ने डिवाइड करा 200 ला. आता 7 2 जा 14. इथं आपल्याकडे आले 6 एक 0 घेतला. 7 9 जा आपल्याकडे आला 7 इथं 2 आहे. 7 8 जा 54. ओके 7 8 जा 56. 7 8 जा 56 झाले. 60 मधून 56 गेले 4. एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला. 7 5 जा आपल्याकडे आले 35. 7 5 जा 35 आपल्याकडे आले. परत इथं 5 0 आणि 7 7 जा आपल्याकडे आले 49 म्हणजे 28.57. मी काय लिहितोय इथं 28.57 फक्त मायनसमध्ये 28.57 हे माझ्याकडे आलं आन्सर. कशाचं बाबा डी बार. आता डी बार काढायचा नाही आपल्याला मीन काढायचा. डी बार म्हणजे मीन नाही. मग इथं मीन काढायचा फॉर्म्युला काय अझ्युम मीन मेथडने, तर ते मीन काढायचा फॉर्म्युला आहे A प्लस डी बार. आता A ची व्हॅल्यू काय बाबा माझ्याकडे 550. A ची व्हॅल्यू बघा 550. मग इथं लिहायचं 550 आणि प्लस डी बार. डी बार म्हणजे काय -28.57 म्हणजे 550 -28.57. आता इथं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. काय करणार 550 मधून मायनस करायचंय कोणाला 28.57 ला. बघा हे दोन 0 घेतले. 10 मधून 7 गेले 3. इथे एक घेतला. परत 10 मधून 6 गेले आपल्याकडे 4. इथे एक आला. आता परत 10 मधून 8 आणि एक 9 गेला 1. इथे एक आला. 5 मधून 3 गेले आपल्याकडे आले 2 आणि इथं आलं 5. 521.43. 521.43. 521.43 हे आपल्याकडे आन्सर आलं. 43 रुपीज या ठिकाणी आपण लिहू शकतो. 521.43 रुपीज. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपा आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर आता पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो. बरेच स्टुडंट आपल्याकडे नवीन आहेत मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो आता ही जी मेथड आहे ही स्टेप डेव्हिएशन मेथड आपण बघणार आहोत. तर या स्टेप डेव्हिएशन मेथडने कशा प्रकारे मीन काढायचा ते एकदा समजून घ्या. याच्यामध्ये काय दिलंय अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स कलेक्टेड बाय 120 वर्कर्स इन अ कंपनी. एका कंपनीमधून 120 वर्करचा 120 वर्कर्सचा एक जो फंड गोळा केलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली आणि या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथडने मीन काढायचं. एकदम सोपं आहे बघा. पहिली गोष्ट हे पहिले जे दोन कॉलम आहेत ना जसे दिलेत तसे छापून टाकायचे. जसं की इथं फंड दिलेला आहे 0 to 500 इथं लिहून टाका. 0 to 500 जो दिलेला आहे तो फंड या ठिकाणी आपण इथे लिहून ठेवू. 1 मिनिट बाबा याला बाजूला घेऊ. ओके 1 मिनिट. तर हा सगळा व्यवस्थित लिहून टाकायचा. काय बाबा 0 to 500 0 to 500 त्याच्यानंतर 500 to 1000 त्याच्यानंतर 1000 to आपल्याकडे दिलाय 1500 आणि त्याच्यानंतर 1500 to आपल्याकडे दिले 2000 त्याच्यानंतर 2000 to आपल्याला दिलेला आहे 2500 झाला. आता त्याच्यानंतर नंबर ऑफ वर्कर पण जसेच्या तसे 35 28 त्याच्यानंतर 32 त्यानंतर 15 आणि 15 नंतर 10 म्हणजे समेशन आपल्याकडे FI बरोबर या सगळ्यांची सम केली तर तुमच्याकडे 120 मिळेल. या सगळ्यांची सम करा 120 मिळेल कारण इथं दिलंय नंबर ऑफ वर्कर 120 इथं नंबर ऑफ टोटल वर्कर 120 इथं तुमची काहीतरी वेगळी सम येत असेल तर समजायचं काहीतरी गडबड आहे. ओके आता यानंतर क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय तर क्लास मार्क म्हणजे 0 आणि 500 या दोघांच्या मध्ये येणारा नंबर म्हणजे 0 प्लस 500 आपण 2 केलं की तुम्हाला 250 मिळेल. या दोघांच्या मध्ये येणारा नंबर 250. तसंच 500 आणि 1000 दोघांच्या मध्ये येणारा नंबर 750. तसंच 1000 आणि 1500 यांच्यामध्ये येणारा नंबर 1250. 1500 आणि 2000 यांच्यामध्ये येणारा नंबर 1750. त्याचबरोबर 2000 आणि 2500 च्या मध्ये येणारा नंबर 2250. तर अशा प्रकारे आपण क्लास मार्क काढू शकतो. क्लास मार्क काढल्यानंतर मला काढायचं DI.
आता DI म्हणजे काय, XI मायनस A. XI म्हणजे हे सगळे नंबर, यांच्यामधून A ला मायनस करायचा भाऊ. पण A म्हणजे काय, A काय आपल्याकडं 1250 जो मध्ये असेल, जो सगळ्यात मध्ये असतो ना या XI मध्ये, त्याला तुम्ही A म्हणायचं. म्हणजे A ची व्हॅल्यू 1250 आली. आता मी XI काढतो, आता मी DI काढतो, XI मायनस A. पहिलं 250 मायनस A. 250 मायनस A म्हणजे काय, 1250. आता 250 मधून 1250 जाणार नाही. मग काय करा, 1250 मधून 250 मायनस केले तर मला काय आन्सर येईल, 1000. फक्त मोठ्या नंबरचं साइन मायनस 1000. मग इथे येईल मायनस 1000. त्याचप्रमाणे 750 मायनस आपल्याकडे 1250 आपण करू. आता 1250 मधून 750 गेले, 500 राहिले. फक्त मोठ्या नंबरचं साइन मायनस 500. मग इथे लिहायचं मायनस 500. 1250 मधून 1250 गेले 0. आता 1750 मधून 1250 गेले, इथं राहतील तुमच्याकडे 500. सगळ्यांमधून तुम्हाला 1250 मायनस करायचे. आता 1250 मधून 1250 गेले, इथं तुमच्याकडे येतील 1000. तर हे कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करा, ठीक आहे. एवढं झालं. आता एवढं झाल्यानंतर मला काय करायचंय, पुढचा जो पॉइंट आहे तो UI. UI म्हणजे DI अपॉन G. आता G ची व्हॅल्यू म्हणजे काय, G ची व्हॅल्यू अशी घ्यायची की ज्या G च्या व्हॅल्यूने या सगळ्यांना डिवाइड करता आलं पाहिजे. आता या सगळ्यांना तुम्ही 1 ने डिवाइड करू शकता, 2 ने डिवाइड करू शकता, 5 ने करू शकता, 10 ने करू शकता. या सगळ्यांना तुम्ही 20 ने डिवाइड करू शकता. या सगळ्यांना तुम्ही 50 ने डिवाइड करू शकता, 100 ने डिवाइड करू शकता, 1 to 5 ने डिवाइड करू शकता, 250 ने डिवाइड करू शकता आणि 500 ने. एवढ्या सगळ्या नंबरने तुम्ही यांना डिवाइड करू शकता. मग याच्यातला सगळ्यात मोठ्यात मोठा नंबर जो आहे 500 तो घ्यायचा आहे. मग इथं 500 घ्यायचा, म्हणजे जी ची व्हॅल्यू काय घ्यायची इथं 500. आणि या सगळ्यांना 500 ने डिवाइड करायचं. 1000 ला 500 ने डिवाइड केलं तर 2 येईल, -2. सॉरी 500 ने डिवाइड करायचं सगळ्याला, 500 चुकून 5000 बोललो, पण 500 ने डिवाइड करायचं. 1000 आपण 500 2 आलं. 500 1 जा 500 0. परत 500 1 जा 500, 500 2 जा 1000 आलं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. आता FI UI. आता FI आणि UI ची व्हॅल्यू काय आहे बाबा, FI म्हणजे बघा हे सगळे आणि UI म्हणजे हे सगळे, यांचं मल्टिप्लिकेशन बघा. 35 2 जा 70, मायनस आहे म्हणून -70. 28 1 जा 28, मायनस आहे म्हणून -28. 32 0 0. त्याच्यानंतर 15 1 जा 15, या ठिकाणी आलं 15. त्याचबरोबर 10 2 जा 20, इथं लिहिलं 20. आता इथं समेशन FI आणि UI, समेशन FI आणि UI ची व्हॅल्यू काय येईल बघा, व्यवस्थित लिहा. समेशन FI आणि UI, तर ही व्हॅल्यू काय येईल बघा. 70 प्लस 28 या दोघांचं एडिशन इकडे करा, कारण मायनस मायनस प्लस होतं, -98 होतील. आणि इथं जर तुम्ही ऍडिशन केलं, 15 प्लस 20 35 झाले. हा प्लस 35, हा -98. मायनस प्लस मायनस होतं, मग 98 मधून 35 मायनस करा. 98 मायनस 35 केलं, 8 मधून 5 गेले 3, 9 मधून 3 गेले 6, 63. फक्त मोठ्या नंबरचा साइन -63. म्हणजे इथं आन्सर माझ्याकडे येईल -63, ठीक आहे. म्हणजे इथं समेशन FI UI आलं -63. आता मी एक काम करतो, U बार ची पहिली व्हॅल्यू काढतो. U बार इज इक्वल टू समेशन FI UI अपॉन समेशन FI. समेशन FI UI किती बाबा, माझ्याकडे -63. समेशन FI UI -63 आणि समेशन FI आपल्याकडे किती आहे, 120. आता 120 ने 63 ला डिवाइड करा. 120 ने डिवाइड करायचं आपल्याला 63 ला. पहिला एक 0 घेतला, इथे 0 पॉइंट घेतला बघा. 12 5 जा आपल्याकडे आलं 660, म्हणून 125 चा 600. आता इथं 30 आलं, 630 मधून 600 गेले, 30 आलं. एक 0 घेतला. परत आता 12 2 जा आपल्याकडे आलं 24, 12 2 जा 24 म्हणजे 240 आलं. इथं आता या 300 मधून 240 गेले, 60 आलं. एक 0 घेतला एक पुढे आणि 12 5 जा आपल्याकडे आलं, म्हणजे 525 0.525. इथं आपल्याकडे आलं -0.525. हे आपल्याकडे आन्सर आलं कोणाचं, U बारची व्हॅल्यू. आता U बारची व्हॅल्यू म्हणजे मीन आहे का नाही. आता मीन काढण्यासाठी आपल्याकडे वेगळा फॉर्म्युला आहे. मीन इज इक्वल टू A प्लस U बार इंटू G, A प्लस U बार इंटू G, एवढं लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला मीन काढायचा. आता या ठिकाणी A ची व्हॅल्यू काय बाबा, A ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1250. मग इथे A च्या व्हॅल्यूच्या जागेवरती लिहू आपण 1250 प्लस U बार किती बाबा, -0.525 आणि इंटू G. G ची व्हॅल्यू काय बाबा 500, म्हणजे इंटू इथं लिहायचं आपल्याकडे 500, 1230, सॉरी 120 फक्त, तिसरा 0 नको, 500. ओके.
मग आता या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन करा. 5 to 5 5 to 5 इंटू 500 म्हणजे इंटू 5 करा सध्या. 5 5 जा 7 25 चे 2 वरती आले 2. 25 चे 5 वर आले 2. 5 2 जा 10 10 प्लस 2 12 12 चे 2 1 आला. 5 5 जा 25 आणि 1 झाला 26. लक्षात घ्या परत 5 5 जा 25 चे 5 वरती आले 2. 5 2 जा 10 आणि 5 2 जा 10. 10 चे इथं 10 प्लस 2 आपल्याकडे 12. इथं 12 लिहिले वरती 1 आला. 5 5 जा 25 आणि 1 झाला 26. आता इथं काय करा, इथं आपल्याकडे काय होते 5500 होते. मग इथं 1 2 इथं 2 झिरो देऊन घ्या आणि इथं 1 2 3 पॉइंट अलीकडे या. म्हणजे 262 पॉइंट आपल्याकडे 5 आपल्याकडे आन्सर येईल. 262.5 म्हणजे इथं आपल्याकडे काय आलं 1250. इथं मायनस आहे म्हणून मायनस 262.50 घ्या. 262.50. मग आता 1250 मायनस 262.50 बघा इथं आपल्याकडे काय आन्सर येईल 0. इथं 10 मधून 5 गेले 5. इथं 1 आला. परत 10 मधून 2 आणि 1 आपल्याकडे 3 गेले 7. इथं परत 1 आला. परत 15 मधून 6 आणि 1 7 गेले 8. इथं 1 आला. आता 12 मधून 3 गेले 9 987.50 काय आलं 987.50. इथं लिहायचं 987.50 रुपीज या ठिकाणी माझा आन्सर येईल. तर अशा प्रकारे इथं तुम्ही ॲझ्युम मीन मेथडने मीन काढू शकता मित्रांनो. ही जर पद्धत तुम्हाला परीक्षेला आली तर हा प्रश्न जो आहे तो प्रश्न 4 मार्काला येईल मित्रांनो. लक्षात घ्या 4 मार्क अतिशय महत्वाचे आहे. 987.5 रुपीज तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आता पुढचे काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. पुढचे काही क्वेश्चन्स आपण बघूया. आता मीन काढायच्या ह्या 3 मेथड बघितल्या मीन काढायच्या. आता मीन नंतर आपल्याला मीडियन कसा काढायचा तो आपण बघूया. मीन नंतर आता मीडियन. बरोबर. मीडियन काढणं खूप सोपं आहे. मीन काढायला जास्त किचकट आहे. मीन काढण्यामध्ये पहिली मेथड खूप सोपी आहे त्याची डायरेक्ट मेथड. पण बाकीच्या 2 मेथड मध्ये थोडा डोक्याला ताप असतो. पण मीडियन काढणं सिंपल बघा. मीडियन काढण्यासाठी काय करायचंय इथं आपल्याला दिले डेली नंबर ऑफ आवर्स दिलेत आणि नंबर ऑफ वर्कर दिलेत. कोण किती वेळ काम करतो बघा. या ठिकाणी पहिली गोष्ट पहिले 2 कॉलम जशीच्या तसे भावांना लिहून टाकायचे. पहिलं काय बाबा 8 to 10 आवर आहे. त्याच्यानंतर 10 to आपल्याकडे 12 आवर्स आहे. त्याच्यानंतर 12 to आपल्याकडे 14 आवर्स आहे. त्याच्यानंतर 14 to आपल्याकडे 16 आहे. ठीक आहे. हे लिहिले 1 2 3 4 1 2 3 4 लिहिले. याच्यानंतर बाबा हे 150 जसेच्या तसे लिहा. 500 जसेच्या तसे लिहा. 300 जसेच्या तसे लिहिले आणि इथं 50 लिहिले. झालं. आता इथं समेशन वगैरे करायची गरज नाही. ह्या 2 कॉलम जसेच्या तसे लिहिल्यानंतर तिसरा एक कॉलम क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप ही आपल्याला इथे ऍड करायची. आता ही कशी करायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप करताना पहिले 150 बाबा जसेच्या तसे पहिले 150 काय धक्का द्यायचा नाही. ओके. त्याच्यानंतर हे 150 प्लस हे 500 करायचे प्लस हे 500 150 प्लस 500 650. त्याच्यानंतर परत हे परत 650 जसे तसे इथं लिहायचे आणि प्लस काय करायचे हे 300 650 प्लस 300 जर केले तर 950 झाले. नंतर परत हे 950 लिहायचे वरचे प्लस हे 50 करायचे. किती झाले बाबा आपल्याकडे 1000 झाले. समजला विषय काय केला लक्षात घ्या. या ठिकाणी आपण काय केलं पहिले 150 जसे तसे. आता हे 150 प्लस 500 करा 650 झाले. हे 650 लिहिले प्लस हे 300 करा 950 झाले. 950 इथं लिहा प्लस हे 50 करा 1000 झाले. अशा प्रकारे ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. ही काढल्यानंतर आता ह्या बाकीच्या व्हॅल्यू कशा काढायच्या सीएफ आहे एन ची व्हॅल्यू काय एफ ची व्हॅल्यू काय एल ची व्हॅल्यू काय या सगळ्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते सांगतो. तर इथे एन ची व्हॅल्यू काय माहितीये का ही जी 1000 आहे ही व्हॅल्यू असते एन ची. पहिला आपण काय करा एन अपॉन 2 ची व्हॅल्यू काढून घ्या. एन ची व्हॅल्यू 1000 अपॉन 2 जर केलं तर आपल्याकडे किती येतात 500 आले एन अपॉन 2. आता हे 500 आल्यानंतर मला सीएफ ची व्हॅल्यू मिळणार आहे. कशी सीएफ ची व्हॅल्यू कुठली घ्यायची आपल्याला याच्यामध्ये 500 पेक्षा छोटी जी व्हॅल्यू आहे ती घ्यायची. या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 500 पेक्षा छोटी व्हॅल्यू कुठे आहे ही मोठी आहे 950 मोठी आहे 650 मोठी आहे तर 150 ही छोटी व्हॅल्यू आहे. म्हणून याला आपण म्हणायचं सीएफ. समजा जर काय असं असतं 650 त्याच्या अगोदर असतं 250 त्याच्या अगोदर 150 आणि 500 पेक्षा 2 व्हॅल्यू मोठ्या असत्या 150 आणि 250 2 व्हॅल्यू मोठ्या असत्या तर ही मोठ्यात मोठी व्हॅल्यू घेतली असते. लक्षात घ्या. किंवा 3 व्हॅल्यू जरी 500 पेक्षा लहान असतात सॉरी 3 व्हॅल्यू जर 500 पेक्षा लहान असतात तर सगळ्यात मोठी जी आहे जवळची तिला आपल्याला घ्यायचं एवढं लक्षात घ्या. ओके. आता याच्यानंतर सीएफ मिळाला. आता एफ म्हणजे काय सीएफ म्हणजे सीएफ हा मिळाला तर सीएफच्या खाली जी फ्रिक्वेन्सी असते तिला म्हणायचं एफ आणि हा झाला तुमचा मीडियन क्लास. ओके मीडियन क्लास.
तर या मीडियन क्लासमध्ये 10 म्हणजे एल ची व्हॅल्यू असते. आता बाकीच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी इथे लिहूयात बघा. CF इज इक्वल टू माझ्याकडे किती आलेला आहे 150 हा. त्याच्यानंतर आपल्याकडे F इज इक्वल टू किती आलेला आहे बाबा, F इज इक्वल टू आपल्याकडे आहे 500. त्याच्यानंतर एल ची व्हॅल्यू म्हणजे काय, हा जो तुमचा मीडियन क्लास आहे त्याच्यामध्ये 10 जो आहे त्याला लोअर क्लास लिमिट म्हणतात, ती झाली एल ची व्हॅल्यू. आणि एच म्हणजे या दोघांमधला क्लास मार्क, 12 मधून 10 गेले 2 झालं. या सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये आता या सगळ्या व्हॅल्यू टाकून देऊयात. एल ची व्हॅल्यू काय बाबा 10 आहे, 10 लिहिली, प्लस n/2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 500 आहे, n/2 ची व्हॅल्यू 500 आहे, मायनस CF इज इक्वल टू 150 आहे, डिवायडेड बाय F ची व्हॅल्यू आपल्याकडे 500 आहे, आणि इंटू आपल्याकडे काय बाबा H ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे. ठीक आहे. 10 आपल्या जाग्यावर, 500 मधून 150 गेले आपल्याकडे राहिले 700, सॉरी 150 गेले आपल्याकडे 350 राहिले. 350 इंटू हा 2 डिवायडेड बाय आपल्याकडे 500. बघा 10 प्लस आपल्याकडे 352 आले 700, 700 अपॉन 500. आता हे दोन 0 0 गेले म्हणजे याचा अर्थ 7/5 येतो. आता 5 ने आपण काय करा, 7 ला डिवाइड करा. काय येतं बघा, 5 1 जा 5, 7 मधून 5 गेले आपल्याकडे राहिले 2, पॉइंट घेतला, 0 घेतला, 5 4 जा 1.4, म्हणजे 10 प्लस 1.4 काय आलं बाबा 11.4 आवर. तर अशा प्रकारे मित्रांनो हा मीडियन काढू शकतो. म्हणजे असा चार्ट कंप्लीट करायला 2 मार्क येतील, कॅल्क्युलेशन करायला 2 मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतो किंवा 3 मार्काला येऊ शकतो. पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मीडियन काढायचं आहे. मीडियन काढताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर हे जे क्लास तुम्हाला दिलेत ते जर कंटिन्यू नसतील तर त्याला पहिलं कंटिन्यू करायचं आणि मग बाकी सगळ्या गोष्टी, कारण एल ची व्हॅल्यू आपल्याला महत्वाची असते इथे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन, मीन नंतर मोड कसा काढायचा ते बघा. मोड कसा काढायचा ते आपण या ठिकाणी आता बघूयात. मीन झाला, आता मोड. बाबा कुठे गेला रे मोड, हा बघा आता. आता मोड काढण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण बघूयात. मोड काढणं तर आणखी सोपं आहे. जी माहिती दिली तिला जशी तशी लिहायची. 0 to 20, त्याच्यानंतर 20 to 40, त्याच्यानंतर 40 to 60, त्याच्यानंतर 60 to 80, आणि आपल्याकडे 60 to 80, 80 to आपल्याकडे आलं 100, आणि 100 to आपल्याकडे आलं 120. ठीक आहे. आणि हे बघा काय 13 आहे, 50 आहे, 70 आहे, 100 आहे, 80 आहे आणि 17 आहे. आता मोड, या सगळ्या व्हॅल्यू मला पाहिजेत. मोड म्हणजे कसं काढायचं, मोड म्हणजे बघा एकदम सिंपल. मोड म्हणजे जास्त वेळा कोण आला, याच्यामध्ये सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी काय बाबा 100, ही मोठी फ्रिक्वेन्सी आहे, याला म्हणायचं F1. समजलं. F1 ची व्हॅल्यू काय, सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी. F1 च्या आधी येतो F0 आणि त्याच्यानंतर येतो F2, बरोबर. म्हणजे F0, F1, F2 तीन व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. बघा F0 इज इक्वल टू किती मिळालं 70, बरं का. आता या व्हॅल्यू बघा लिहून घ्या. F0 इज इक्वल टू आपल्याला मिळालं 70, F1 इज इक्वल टू आपल्याला मिळालं 100, आणि F2 इज इक्वल टू आपल्याला इथे किती मिळालं 80. या तीन व्हॅल्यू तुम्हाला झाल्या, एकदम सिंपल आहे. 1 2 3 एकदम सिंपल. आता याच्यानंतर बाकीच्या व्हॅल्यू काय, एल ची व्हॅल्यू काय आणि एच ची व्हॅल्यू काय. आता हा तुमचा जो या ठिकाणी 100 जो आहे तो मोठा नंबर आहे, मग त्याचा जो क्लास असतो त्याला तुम्ही म्हणाल मोड क्लास. आणि याच्यामध्ये एल ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 60 असते. एल ची व्हॅल्यू काय असते, लोअर लिमिट म्हणजे 60, एल इज इक्वल टू 60. आणि एच म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे, या दोघांमधला क्लास मार्क, 80 मधून 60 गेले 20. आता या सगळ्या व्हॅल्यू इथे टाकून द्या. एल ची व्हॅल्यू किती बाबा 60 लिहिली, प्लस F1 मायनस F0. F1 आहे 100 मायनस F0 किती बाबा 70, डिवायडेड बाय 2 इंटू F1. F1 ची व्हॅल्यू आहे 100, मायनस F0 ची व्हॅल्यू आहे 70, आणि मायनस F2 ची व्हॅल्यू आहे 80, आणि इंटू H ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 20. त्या व्हॅल्यू टाकल्या. 60 प्लस इथे बघा 100 मधून 70 गेले 30 राहिले. 2 इंटू 100 आपल्याकडे झालं 200, मायनस 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 प्लस 70 प्लस 80 150, आणि इंटू आपल्याकडे आलं 20. आता काय करा 60 आपल्या जागेवर प्लस 30 इंटू 20 600 आपल्याकडे आले, डिवायडेड बाय 600 आले. 200 मधून 150 गेले आपल्याकडे राहिले 50 राहिले, 0 0 गेले. मग इथं 60 प्लस 60 ला 5 ने डिवाइड केला 12 आला. 60 प्लस 12 72, आणि इथं लिहायचं 72 युनिट आहे, मग इथं लिहायचं 72 युनिट. संपला विषय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा मोड काढू शकतो. तर मोड काढणं खूप सोपं आहे. तर मीन काढताना तुम्हाला क्लास कंटिन्यू करायची गरज नाही, पण मोड काढताना समजा जर इथं क्लास हे कंटिन्यू आहेत, कंटिन्यू नसतील तर ते कंटिन्यू करावं लागतील, एवढंच असतं, बाकी काय नाही. बाकी मोड आपण अशा प्रकारे काढू शकतो.
तर बघा मित्रांनो, मीन काढण्याच्या 3 मेथड, एक मीडियन कसा काढायचा आणि एक मोड कसा काढायचा, हे 5 प्रकारचे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. 5 पैकी एक प्रश्न 101% बोर्डाच्या परीक्षेला येतो. एक तरी येतो, मिनिमम एक, कधी-कधी 2 पण येतात. पण एक प्रश्न तरी येतो. कधी-कधी तुम्हाला आहे ना, बघा या व्हॅल्यू दिल्या जातात. कधी-कधी काय होतं, की या व्हॅल्यू दिल्या जातील. हे नाही देणार तुम्हाला चार्ट वगैरे. F070, F1 100, F2 80, L = 60, H = 20 आणि मग सांगतील मोड काढा. मग फक्त डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, त्याच्यात व्हॅल्यू काढायचा. या व्हॅल्यू ऑलरेडी बऱ्याचदा दिल्या असतात किंवा कधी-कधी मीन काढायला सुद्धा तुम्हाला दिले असतील काही व्हॅल्यू आणि मीन काढा. ओके. तर त्या तयारीमध्ये सुद्धा आपल्याला राहायचंय. चला पुढे जाऊयात आपण. आता इथे आपण बघूयात हिस्टोग्राम. मित्रांनो, हिस्टोग्राम हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेला आला तर इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता इथे बघा काय दिलंय, इन्व्हेस्टमेंट दिले ₹1000 मध्ये 10,000 to 15,000, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35. आता मला हिस्टोग्राम काढताना ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, ही जी माहिती दिली इन्व्हेस्टमेंट जी आहे, जे तुमचे क्लास आहेत, ते क्लास कधी सुद्धा खाली लिहायचे. मग इथे लिहायचं इन्व्हेस्टमेंट इन रुपीज. आपण इथे लिहू इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही कशामध्ये आहे बाबा? रुपीजमध्ये. ₹1000 इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशात आहे? ₹1000. ₹1000 ओके, इन्व्हेस्टमेंट आहे. झालं. त्याच्यानंतर ही सगळी काय नंबर ऑफ फॅमिली. हे सगळे काय नंबर ऑफ फॅमिली. मग इथं तुम्हाला लिहावं लागेल नंबर ऑफ फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज. ओके, झालं. हे नंबर ऑफ फॅमिलीज झालं. आता या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की इथे आपल्याला स्केल लिहिणं गरजेचं आहे. स्केल लिहिणं गरजेचं आहे. आता हा आपला झाला एक्स ॲक्सिस लिहायचा आणि इथे लिहायचं वाय ॲक्सिस. ओके. आणि स्केल 2 ॲक्सिस वरती आहे. ऑन एक्स ॲक्सिस याच्यावरती एक आहे आणि ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वर काय बाबा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एक्स ॲक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा इथं तुम्हाला असं क्रॅंक मार्क घ्या आणि मग 10, 15, 20 म्हणजे 5 चा डिफरन्स आहे म्हणजे 5000. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ₹5,000 आणि वाय ॲक्सिस वरती काय 1 सेंटीमीटर म्हणजे किती तुम्ही 10 फॅमिलीज आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज. असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता याचा जर का मला ग्राफ काढायचा आहे, हिस्टोग्राफ, तर एकदम सोपं आहे. 10 to 50 ला 30 आहे. 10 to 50 ला 30 मग इथं 30 च्या इथं अशा प्रकारे मस्त बॉक्स काढायचा. झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे 15 to 20 ला 50 आहे. 15 to 20 ला 50,000 वरती त्याला चिटकूनच काढायचा हिस्टोग्राम म्हणजे चिटकूनच काढत जायचं. 20 to 25 ला 60 आहे. 60 म्हणजे याच्यात सुद्धा थोडासा वर गेला. 60 म्हणजे इथून असा गेला. 60 नंतर आपल्याकडे काय बाबा 55 आहे. 25 to 30 ला 55. 55 म्हणजे या दोघांच्या मध्ये 60 आणि याच्यामध्ये आणि 32 याला पण 55 चे म्हणजे अशा प्रकारे हा झाला आपला हिस्टोग्राफ. अशा प्रकारे मित्रांनो आपण हिस्टोग्राफ हा काढू शकतो. व्यवस्थित दिसतोय का सगळ्यांना? एक मिनिट जरा दिसतोय का? दिसत नसेल आपण वेगळा जरा कलर घेऊयात. म्हणजे जरा चांगलं दिसेल. कलर जरा वेगळा घेऊ. हा ब्लू कलर मॅच झाला व्यवस्थित. वेगळा कलर घेऊ आपण. वेगळ्या कलरने काढूयात. म्हणजे क्लिअर दिसेल सगळ्यांना. बघा. रेड कलरने आपण काढू याला. ओके बघा. बघा या ठिकाणी पहिला काय बाबा 30चा आहे. मग इथं 30 पर्यंत हा. आता जरा क्लिअर दिसत असेल सगळ्यांना. ओके आता व्यवस्थित दिसतोय 30. त्याच्यानंतर 50 आहे. 30 नंतर 50चा आहे. 50 नंतर आपल्याकडे 60 होता. बरोबर? 50 नंतर काय 60 आहे. 25 टू 20 टू 25 ला 60 आहे. आणि त्याच्यानंतर 25 टू 30 ला 55. 25 टू 30 ला 55 आणि त्याच्याच पुढे सुद्धा 55 आहे. तर अशा प्रकारे आपण हा ग्राफ काढू शकतो. जर व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल, तर मी जरा थोडासा अजून जरा मोठा या ठिकाणी डार्क काढतो बघा. डार्क काढतो म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल. ओके. आता जरा डार्क काढल्यामुळे जरा व्यवस्थित सगळ्यांना दिसू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण काय करू शकतो हिस्टोग्राफ काढू शकतो. तर हिस्टोग्राफ काढणं हे खूप सोपं आहे मित्रांनो. हातातले मार्क आहेत हे अजिबात घालवायचे नाहीये. ठीक आहे. आता आपण पुढचा एक क्वेश्चन बघूयात. पुढचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी आता बघू. हिस्टोग्राफमध्ये जर हे क्लास जर का तुमचे कंटिन्यू नसेल तर क्लास आपल्याला कंटिन्यू करावे लागतात. आता हिस्टोग्राफ नंतर आणखी एक इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न म्हणजे तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. बघा, हे काही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवर आधारित काही प्रश्न आहेत. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवर आधारित विचारला जाऊ शकतो. म्हणजे डायग्राम बेस्ड क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजेत. बघा, सोपा प्रश्न आहे. एक मिनिट जरा हां, बघा. या ठिकाणी बघा इथं काय दिलंय, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सॉरी हा एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे पॉलिगॉन आणि याच्यावरून तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर विचारलेले हे क्वेश्चन दिलेले आहेत, की बाबा ऑब्झर्व्ह द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राइट द आन्सर ऑफ द क्वेश्चन बिलो इट. म्हणजे या क्वेश्चनचे आन्सर या पॉलिगॉन वरून द्यायचे.
पहिली गोष्ट इथं काय दिलंय बघा, स्केल आहे. एक्स ऍक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मार्क. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्हाला 2 मार्क आहेत एक्स ऍक्सिस वरती. बरं बाबा 20 मार्क्स पाहिजेत ऍक्च्युली. 2 मार्क आहे. चला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मार्क. चला वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 या ठिकाणी दिलेले आहेत 10 स्टुडंट. इथे ऍक्च्युली 2 नाहीये. इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपल्याला दिलेले आहे साधारणतः 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10च दिलेले आहेत. 10 मार्क्स. 10 मार्क्स पाहिजे तिथे. आता बघा, विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. कुठल्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट आहे. नंबर ऑफ स्टुडंट मॅक्झिमम इथं 60 आहे. आता हा 60 कुठल्या क्लासमध्ये येतो, तर इथं 60 टू 70 क्लासमध्ये येतो. मग इथं तुम्ही लिहू शकता 60 टू 70 क्लास जो आहे, त्या 60 टू 70 क्लासमध्ये आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट दिसतात. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? ओके, दिसत असेल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा काय आपल्याकडे, राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. झिरो फ्रिक्वेन्सी असलेले क्लास कुठले बघा, 20 टू 30 आणि 90 टू 100 या क्लासमध्ये झिरो फ्रिक्वेन्सी आहे. मग तुम्ही लिहू शकता की बाबा 20 टू 30, 20 टू 30 अँड 90 टू 100. ओके, या दोघांमध्ये झालं. एकदम सोपा आहे आणि हा प्रश्न यावर्षी येण्याची मला खूप जास्त शक्यता वाटते मित्रांनो. 3 मार्काला वगैरे येऊ शकतो, त्याच्यामुळे याच्याकडे जरा नीट बघा. पुढचा मुद्दा काय आपल्याकडं, की व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50. ज्याची फ्रिक्वेन्सी 50 आहे. आता फ्रिक्वेन्सी 50 कोणाची बाबा, इथं फ्रिक्वेन्सी 50 आहे. बरोबर. ही फ्रिक्वेन्सी 50 असलेल्या क्लासचा क्लास मार्क. ही फ्रिक्वेन्सी 50 असलेला क्लास काय बाबा, 50 टू 60. मग 50 टू 60 चा क्लास मार्क काय झाला, 55. 50 टू 60 च्या मध्ये कोण येणार बाबा, 55 आपला क्लास मार्क. झालं उत्तर. पुढे राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. 85 कोणाचा क्लास मार्क आहे बाबा, 85 क्लास मार्क 80 टू 90 चा आहे. मग याची अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट आपल्याला लिहायचे. तर बघा याची लोअर क्लास लिमिट काय झाली, याची लोअर क्लास लिमिट आहे 80 आणि अप्पर क्लास लिमिट जे आहे 90 असणार. ओके, अप्पर क्लास लिमिट 90, लोअर क्लास लिमिट 80, अप्पर क्लास लिमिट 90. आणि शेवटचा प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास 80 टू 90. आता 80 टू 90 या क्लासमध्ये किती स्टुडंट आहे बघा, इथं किती दिसतात, किती स्टुडंट झाले 20 आणि याच्यामध्ये 15. ऍक्च्युअली 15 स्टुडंट, 15 स्टुडंट आहेत. तर इथं आपल्याला अशा प्रकारे हे क्वेश्चन लिहावे लागतील. हे तुम्ही नंतर डिटेलमध्ये लिहा. मी एक्सप्लेन केलंय. आता डिटेल्समध्ये तुम्हाला लिहावे लागतील. आता बघा हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा त्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी बघू. ये बाबा लवकर चल. हा बघा, आता इथे बघा, आता हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा ते आता आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं आहे. एकच मिनिट बघा, ही माहिती दिली. द फॉलोइंग टेबल शो द क्लासिफिकेशन ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ द स्टुडंट, द नंबर स्टुडंट अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स. ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. या माहितीचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. याच्यामध्ये बघा हे जे रिझल्ट दिलेत पर्सेंटेज मध्ये 30 टू 40, 40 टू 50, सगळ्यात पहिली गोष्ट यांचे क्लास मार्क काढायचे. क्लास मार्क म्हणजे एक्स आहे, ही एक्स आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आहे. आता हे क्लास मार्क म्हणजे तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू मिळते आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाय ची व्हॅल्यू, म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट जो आहे एखाद्या पॉइंटचा तो म्हणजे क्लास मार्क आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी. आता 30 टू 40 यांचा क्लास मार्क काय झाला 35, 40 टू 50 चा 45, 50 टू 60 चा 55, त्याच्यानंतर 60 टू 70 चा 65, 70 टू 80 चा 85, 75, त्याच्यानंतर 80 टू 90 चा क्लास मार्क येईल 85 आणि 900 आणि 90 टू 100 च्या मध्ये येतील 95. हे झाले क्लास मार्क. एक एक्स्ट्रा क्लास मार्क घ्यायचा 25 आणि 95 च्या नंतरचा एक एक्स्ट्रा क्लास मार्क 105. हे एक्स्ट्रा एक एक घेऊन ठेवायचे इथं मांडायला. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट इथे एक असा क्रँक मार्क करून ठेवायचा. ओके. तर पहिलं आपण काय केलं, की सगळी इन्फॉर्मेशन घेतली. सगळे क्लास मार्क या ठिकाणी इथे घेतले. 20, 35, 50 वगैरे हे सगळे घेतले. आणि इथं बाबा हे काय बाबा तुमचे मार्क्स आहेत. मार्क्स कशामध्ये बाबा, पर्सेंट मध्ये आहेत मार्क. हे मार्क्स सगळे पर्सेंट मध्ये. हा आपला एक्स ऍक्सिस लिहायचं आणि इथं लिहायचं बाबा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे. आणि हे सगळे काय बाबा नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. हे सगळे आपल्याकडे नंबर ऑफ स्टुडंट. इथं म्हणायचं नंबर ऑफ स्टुडंट. झालं, हे सगळे नंबर ऑफ स्टुडंट आहेत. आता स्केल बघा, ऑन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर काय आहे आणि ऑन वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस वरती सेल स्केल काय बाबा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय आहे आणि वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय ते आपल्याला लिहायचं. एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही बघा 10 चा फरक घेतलाय. 10%, 10% किंवा 10% दिले. इथं पर्सेंटेज मध्ये दिलाय रिझल्ट. ओके.
त्याच्यानंतर वाय ऍक्सिस वर 10 स्टुडंट आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. झालं. आता आपण काय करू, ही सगळी माहिती जी आहे ती इकडे टाकूयात. पहिला इथं क्रँक मार्क काढल्यानंतर व्यवस्थित असा क्रँक मार्क काढायचा. पहिला पॉइंट हा घेतला. दुसरा काय बाबा आपल्याकडे 35 आणि 7 आहे. एक्सचा 35 आणि वायचा 7 म्हणजे इथे येणार कुठेतरी. 35 आणि 7 इथे आला तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय 45 आणि 33. इथं वाटलंच तर लिहा 35 आणि 7 व्यवस्थित जरा छोट्या अक्षरामध्ये आपण लिहू 35 आणि 7. इथं मी लिहितो. 1 मिनिट हां. हे गेला बाबा 35 आणि 7. 35 आणि 7 झाला. एक्सचा 35 वायचा 7. पुढचा जो पॉइंट आहे हां. पुढचा पॉइंट आपल्याकडे काय आहे? 45 आणि काय बाबा 45 आणि 33. 45 इथं आणि 33 कुठं 30 आणि 40 च्या मध्ये कुठे तरी असणार आहे. 45 आणि 33. त्याच्यानंतर काय असणार आहे आपल्याकडं 55 आणि 45 बघा 55 आणि 45 इथं 40 आणि 50 च्या मध्ये. इथं लिहा 55 आणि 45. त्याच्यानंतरचा पॉइंट काय 65 आणि 65 दोन्ही पण सेम आहे. 65, 65. 65 आणि 65, 60 टू 70 च्या मध्ये असणार आहे. इथं लिहा 65 आणि 65. त्याच्यानंतर आपल्याकडे 75 आणि 47. एक्सचा 75 आणि वायचा 47 इथे कुठेतरी आला. बघा 75 आणि 47. तर लिहा 75 आणि 47. त्याच्यानंतर काय बाबा 85 आणि 18. बघा 85 आणि 18. 85 आणि 18 कुठे गेला? 18 इथं 20 च्या थोडासा खाली. 85 आणि 18. इथे लिहा 85 आणि 18. आणि त्याच्यानंतर 95 आणि 5. 95 आणि 5 इथं 95 आणि 5 इथं आला. 95 आणि 5. 95 आणि 5. 1 मिनिट हां. 95 आणि आपल्याकडं 5 आला. 95 आणि 5 झालं. आणि हा शेवटचा एक एक्स्ट्रा आपण घेतो. आता हे सगळे पॉइंट व्यवस्थित स्केलने आपल्याला जोडायचे. स्केलने व्यवस्थित जोडायचे सगळे पॉइंट स्केलने. तर आपण याला मोठं करू बघा स्केलने. 25 आणि याला जोडलं, याला जोडलं, याला जोडलं, याला जोडलं, याला जोडलं. स्केलने व्यवस्थित जोडायचं. बरोबर? आणि हा झाला आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढता आला पाहिजे. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. हं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन खूप इम्पोर्टंट आहे. बऱ्याचदा 4 मार्काला हा प्रश्न येऊन गेला. ठीक आहे. पुढे जाऊयात जरा. पुढे बघा. पुढचा हा प्रश्न जो आहे ना आणि अजून एक प्रश्न म्हणजे हे सगळे पुढचे जे प्रश्न आहेत, ते आपल्याकडे पाय चार्ट, पाय डायग्रामवर आधारित असतात आणि पाय डायग्राम जो आहे खूप इम्पोर्टंट आहे. ज्याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न दरवर्षी हमखास विचारला जातो. बघा इथं काय, इथं आपल्याला एज ग्रुप दिलेत आणि नंबर ऑफ पर्सन दिलेले आहेत. तर आपल्याला आता या सगळी माहिती या पाय चार्टमध्ये दाखवायची. पाय चार्टमध्ये या सर्कलमध्ये आपल्याला दाखवायचं. तर हा जो सर्कल आहे, या सर्कलचं मेजर टोटल 360 असतं. मग इथं आपल्याला इथं मेजर काढायचे आहेत. इथं तुम्हाला मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचे आहेत. तर ते काढताना काय करायचं? इथं ही जी टोटल आहे, ही बघा किती आहे टोटल. ही जर बघितली तर 80 आणि 60 या दोघांची सम आपल्याकडे होते 140. 140 प्लस 175 170 आणि हे झाले 200 झाले. म्हणजे इथं टोटल काय झाले बाबा 200 आणि इथं टोटल 360 डिग्री आली पाहिजे. इथं टोटल 360 डिग्री आली पाहिजे. मग आपण काय करायचं 80/200 त्याच्यानंतर इथे लिहायचं 60/200 35/200 आणि इथं लिहायचं 25/200 केलं आणि याला इंटू काय करायचं 360 इंटू 360 इंटू 360 त्याच्यानंतर इथं पण इंटू 360 घ्या आणि इथं पण इंटू 360 घ्या. ठीक आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं जे काही आन्सर येणार आहे ते आपलं असणार आहे. ओके. आता बघा काय आन्सर येते. पहिलं काय 80/200 बघा. 80/200 इंटू 360 काय होतंय बघा इज इक्वल टू हा 0 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला. 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता 36 इंटू 4 किती झाले 144 डिग्री झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे 60/200 इंटू 360 बघा 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 3 इंटू 36 किती झाले 108 डिग्री झालं. त्याच्यानंतर 35/200 इंटू 360 बघा काय होईल 0 गेले 0 गेले. हे दोघे सुद्धा 5 च्या टेबलमध्ये येतात. 5 7 जा 5 4 जा 4 ने 36 ला डिवाइड केला 4 1 जा 4 4 9 जा 36 आणि 9 7 जा 63 इथं आले 63 डिग्री.
त्याच्यानंतर आपल्याकडे हा शेवटचा 25/200 25/200 इंटू 360 बरोबर. 0 गेला, 0 गेला. हे दोघे सुद्धा कितीच्या 5च्या टेबलमध्ये 5 5 जा 5 4 जा. 4 ने डिव्हाईड केला 4 1 जा 4 4 9 जा 36. आता 5 इंटू 9 किती झाले बाबा 45. म्हणजे इकडे कॅल्क्युलेशन करून आपल्याकडे काय आलं? इथं आलं 144 कॅल्क्युलेशन करून. इथं आपल्याकडे येतो 108. इथं आपल्याकडे येतो 63 आणि इथं आपल्याकडे येतो 45. तुम्ही या सगळ्यांची जर सम केली तर ती सम तुम्हाला 360 मिळणार आहे. 360 जर नाही आली तर समजायचं आपण बाबा चुकलोय, कुठेतरी काहीतरी आपलं चुकलेलं आहे ते आपण समजून घ्यायचं. आता पुढचा पॉइंट, ही सगळी माहिती या पाय चार्ट मध्ये आपल्याला टाकायची आहे. पहिली हा एक अँगल काढू आपण इथून. पहिला 144 चा अँगल. इथून 144 बघा इथं 90 येईल, 100, 110, 120 आणि नंतर इथं 140 इथं कुठेतरी आपल्याकडे या ठिकाणी अशा प्रकारे 140 येतील. मग इथे लिहायचं 144 डिग्री सॉरी 144 डिग्री आला इथं. त्याच्यानंतर 108. मग इथं तुमच्याकडे अशा प्रकारे तुम्ही इथं ते इथं आपलं ते कोनमापक ठेवायचं आहे आणि इथून आपण असं 108 ला 8चा असा अँगल काढायचा आहे. इथं एक अँगल तुमचा येईल 108 डिग्री. त्याच्यानंतर 63. मग इथं अशा प्रकारे तुम्ही इथून असा अँगल मोजाल 10, 20, 30 आणि 63 पर्यंत. अशा प्रकारे इथून असा 63 पर्यंत छानपैकी अँगल काढा आणि इथं तुमचा अँगल येईल 63. आता माझ्याकडे सगळं साहित्य नाहीये त्याच्यामुळे जरा गडबड होईल. पण ठीक आहे. तुमच्याकडे साहित्य असेल तर तुम्ही ते व्यवस्थित साहित्य घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत 63 आणि इथं उरलेला जो अँगल आहे तो आपला 45 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन लिहा. 144 डिग्री कोणासाठी आहे? 20 to 25 एज. 20 to 25 इयर एजसाठी आहे. ओके. त्याच्यानंतर इथं 25 to 30, 25 to 30 इयर्ससाठी आहे. त्याच्यानंतर 30 to 35, 30 to 35 साठी आणि इथं 35 to 40 इयर्स एजसाठी. ठीक आहे. तर एकंदरीत आपण अशा प्रकारे हा पाय चार्ट काढू शकतो. कुठलाही प्रश्न आला पाय चार्टचा तरी अशा प्रकारे आपल्याला तो काढता आला पाहिजे. ओके. आता यानंतर एक शेवटचा टाइपचा क्वेश्चन आहे. पाय चार्ट काढायला तर कसं काढायचा बघितला. आता पाय चार्ट वरून काही प्रश्नांची उत्तरं असतात आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बघा एक क्वेश्चन दिलेला आहे आणि पाय चार्ट ऑलरेडी दिलेला आहे. तर या पाय चार्ट वरून तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर काढायचे असतात, लिहायचे असतात. तर हा एक प्रश्न आहे. हा झाला की मग आपला आजचा विषय संपला. बघा याच्यात काय दिलंय की द पाय डायग्राम इन फिगर 6.13 शो द प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट वर्कर इन अ टाउन. आता खाली आन्सर लिहायचे क्वेश्चनचे. द टोटल वर्कर इज 10,000. हाऊ मेनी देम इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये किती येतील? बघा कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये किती लोक येतील? टोटल वर्कर जर का आपल्याकडे 10,000 असतील तर कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये किती येतील? ते कसं काढायचं? आता कन्स्ट्रक्शनसाठी 72 आहे. डिग्री किती डिग्रीचा अँगल आहे कन्स्ट्रक्शनसाठी 72 चा. आता 72 डिग्री जे आहे ते किती पैकी असणार आहे? 360 पैकी असणार आहे. ओके. इंटू आपल्याला काय करायचं? टोटल वर्कर आहे 10,000. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. कसं करायचं? 72 डिग्री 360 पैकी इंटू आपण काय करणार? 10,000 करणार. हे कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येईल ते आपलं. आता बघा इथं 70 इथं जर विचार केला 0 गेला 0 गेला. आता याच्यामध्ये काय येईल? 36 1 जा 36, 36 2 जा 72. म्हणजे आपल्याकडे काय आलं? 2 इंटू 1000, 2 इंटू 1000. 2 इंटू 1000 केलं की आपल्याकडे किती आलं? 2000. म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपल्याकडे 2000 वर्कर आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. झाला? हा पहिला झाला. आता याच्यामध्ये दुसरा एक क्वेश्चन आहे की हाऊ मेनी वर्कर इन ऍडमिनिस्ट्रेशन. आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती आहेत ते आपण काढू. ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघा किती. ऍडमिनिस्ट्रेशन साठी अँगल किती आहे? ऍडमिनिस्ट्रेशन बघा ऍडमिनिस्ट्रेशन और ऍडमिन साठी 36 डिग्री. मग इथं लिहायचं 36 डिवायडेड बाय 360. 36 360 पैकी आहेत. इंटू आपण केलं 10,000. झालं? आता या ठिकाणी काय होईल? 36 1 जा 36, 36 10 जा आपल्याकडे काय आलं? 36 10 जा आपल्याकडे 360. मग वर आपल्याकडे 10,000 आहे आणि खाली आपल्याकडे 10 आहे. 10,000 ला या 10 ने जर मी डिवाइड केलं तर माझ्याकडे आन्सर किती येईल? 1000. म्हणजे 1000 वर्कर जे आहेत ते कशासाठी आहेत बाबा? ऍडमिनिस्ट्रेशन साठी. आणि तिसरा आहे व्हॉट इज द पर्सेंटेज फॉर वर्कर प्रोडक्शन. आता प्रोडक्शन साठी पर्सेंटेज किती? एकदम सोपं आहे. प्रोडक्शन हे पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे. आता प्रोडक्शनचा विचार केला तर प्रोडक्शन साठी बघा प्रोडक्शन साठी 90 डिग्री आहे. आता हे 90 डिग्री किती पैकी आहे? 360 पैकी.
आता इंटू मी 10,000 करणार का नाही? कारण मला आता नंबर ऑफ वर्कर नाही, पर्सेंटेज पाहिजे. आणि हे पर्सेंटेज कशामधून घेतात? कधीही 100 मधून घेतात. पर्सेंटेज 100 मधून घेतात म्हणून इथं मी केलं 100. आता बघा इथं काय होईल 91 जा 90, 94 जा 360 म्हणजे खाली आले 4. वर आपल्याकडे काय राहिले 100. 100 आपण जर 4 केलं तर माझ्याकडे किती येतं 25%. 100 ला जर मी 4 ने डिव्हाईड केलं तर 25. म्हणजे प्रोडक्शनमध्ये 25% लोकं आहेत. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण स्टॅटिस्टिक्स चॅप्टर आहे, त्याच्यातली प्रत्येक टाइपचा एक-एक एक्झाम्पल घेतलाय. आणि ही सगळी एक्झाम्पल जर तुम्ही केली नीट, अशा प्रकारे करा, की या प्रकारच्या कुठल्याही प्रश्न मला म्हणजे या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला अशा प्रकारचा, उदाहरणार्थ तर या प्रकारचा दुसरा एखादा प्रश्न आला, तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. अशा प्रकारे तयारी करायची. म्हणजे फक्त 10 ते 12च एक्झाम्पल आहेत मित्रांनो याच्यामध्ये. बघा काय-काय बघितलं, मीन काढायच्या 3 मेथड. त्याच्यानंतर मोड काढा, मीडियन काढा. मीडियन काढल्यानंतर आपण हिस्टोग्राम बघितला, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन बघितला. त्याच्यानंतर आपण पाय चार्ट बघितला आणि पाय चार्टवरचा एक्झाम्पल म्हणजे 9च प्रकारचे एक्झाम्पल आहेत. 9 ते 10 जास्तीत जास्त म्हणजे एवढेच तुम्हाला करायचे 10-12 एक्झाम्पल. तेवढे जरी केले, तरी तुम्हाला 10-12 मार्क आरामात मिळतील. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची चर्चा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती येत्या काळात आपल्याला चर्चा करायची आहे. तर ती चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर बाय मित्रांनो, धन्यवाद.